नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय पर्यावरण. मुलांनो, प्रदूषण या शब्दाबद्दल आपण लहानपणापासून ऐकत आलो. तर मुलांनो, प्रदूषण म्हणजे काय नेमकं? तर प्रदूषण म्हणजे घातक, दूषित किंवा तत्सम पदार्थांचा पर्यावरणात होणारा निचरा. सामान्यतः प्रदूषण हा मानवी प्रक्रियांचा परिणाम आहे. अशी कोणतीही मानवी क्रिया जिचे परिणाम नकारात्मक ठरतात त्याला आपण प्रदूषण असे म्हणतो. तर मुलांनो, प्रदूषणाचे प्रकार आहेत ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण. तर मुलांनो, आज आपण ध्वनी प्रदूषण हा पाठ्यघटक अभ्यासणार आहोत. तर मुलांनो, आवाजाला मानवी जीवनात महत्त्वाचं स्थान आहे. जेथे कोणत्याही प्रकारचे आवाज नाहीत अशा ठिकाणाला जास्त काळ राहिल्यास अस्वस्थता येते. अशा पूर्ण शांततेला आपण भयान शांतता असा शब्दप्रयोग वापरतो. त्यावरूनच अशी शांतता आपल्याला भयानक वाटते. मधुर व मंद ध्वनी मानव आणि अन्य प्राणींना सुद्धा उल्हास देणार आहे. मंद आणि मधुर ध्वनिनादामुळे सांगितल्यामुळे प्राण्यांच्या तसेच वनस्पतींच्याही वाढीवर आणि अनुकूल परिणाम होतो असे शास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्ध झालेले आहे. एकूणच आवाज हा सजीवांना आवश्यक असणारा घटक आहे. मात्र याच आवाजाची तीव्रता ठराविक मर्यादेपलीकडे गेलेली म्हणजे तो आवाज नकोसा होतो. यालाच आपण गोंगाट असे म्हणतो. थोडक्यात गोंगाट म्हणजे ध्वनी प्रदूषण होय. तर मुलांनो, ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? तर एकसारख्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आवाजामुळे जे प्रदूषण होतं त्या प्रदूषणाला ध्वनी प्रदूषण असे म्हणतात. मनुष्य किंवा प्राणी जीवनाच्या कृती विकसित होतात किंवा त्याचा समतोल बिघडतो. जगभरात मानवी परिसरातील बहुतेक ध्वनी हा बांधकाम आणि वाहतूक, उदाहरणार्थ मोटारी, विमाने, रेल्वे इत्यादींचा आवाज यांच्यामुळे निर्माण होत असतो. शहरी नियोजनात त्रुटी असल्यास ध्वनी प्रदूषणात वाढ होते. तसेच औद्योगिक क्षेत्रे आणि निवासाची ठिकाणे एकमेकांना लागून असल्यास निवासी भागात ध्वनी प्रदूषण जाणवते. ध्वनी प्रदूषण होते हे नक्की. मग त्या ध्वनीचे मापन कोणत्या आधारे केले जाते याविषयी आपण आज जाणून घेऊया. आवाजाची तीव्रता डेसिबल म्हणजे DD या एककात मोजली जाते. दूरध्वनीचा शोध लावणारे अमेरिकन वैज्ञानिक अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांच्या स्मरणार्थ ध्वनीच्या तीव्रता पातळीच्या एककाला बेल याचे नाव दिले गेले आहे. डेसिबल हे घातांकिक एकक असून दर 10 dB आवाजाची तीव्रता 10 पटीने वाढते. उदाहरणार्थ 20 dB आवाज 10 dBच्या आवाजापेक्षा 10 पट असतो, तर 30 dBचा आवाज 10 dB आवाजाच्या 100 पट असतो. साधारणतः 80 dB पर्यंतचा आवाज मनुष्याला सहन होऊ शकतो. त्यापेक्षा मोठ्या आवाजाचा त्रास होतो विमानाने व रॉकेट यांचा आवाज 100 ते 180 dB एवढा तीव्र असतो. तसेच बांधकाम व सार्वजनिक कार्यक्रम इत्यादी ठिकाणी आवाजाची पातळी 120 dB पेक्षा जास्त असते. गटगटाटी वादळे, जोराचा वारा, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आवाजाची तीव्रता वाढते. मग या घटना क्वचितच घडतात. शहरी भागात अनेक मानवनिर्मित कृतीमुळे ध्वनी प्रदूषण होते. उदाहरणार्थ घरातील दूरदर्शन संच, मिश्रक म्हणजे मिक्सर, विविध प्रकारचे कारखाने, वाहने, बांधकाम इत्यादी. ध्वनी प्रदूषणामुळे मनुष्य व प्राणी यांच्या आरोग्यावर आणि वर्तनावर परिणाम होतो.
ध्वनीची पातळी वाढली की माणसामध्ये ताण वाढून हृदयाची धडधड वाढू शकते, रक्तदाब होतो आणि हृदयाचे विकार जडू शकतात. तसेच लक्ष विचलित होते, चिडचिड होते, कार्यक्षमता घटते व पचनक्रियेत बदल होतो. सतत होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणाही येतो. आपल्याकडील बसचालकांना ते चालवित असलेल्या आणि अन्य वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण अनेक वर्षे सहन करावे लागते. त्यामुळे अशा चालकांना बहिरेपणा आल्याची अनेक उदाहरणे आहेत. वाढलेल्या ध्वनीच्या तीव्रतेमुळे अन्न मिळविण्याच्या पद्धतीत बदल झाल्यामुळे काही प्राण्यांना मृत्यू होऊ शकतो. प्रजनन क्षमता व दिशा ओळखण्याच्या क्षमता यांच्यात बदल झाल्यामुळे ते कायदे बहिरे होतात. ध्वनीची पातळी वाढत राहिल्यास त्या भागातील प्राणी अधिवासी जागा बदलतात. असे आढळून आले आहे की काही पक्षी दिवसाऐवजी रात्री गावात, कारण यावेळी परिसर शांत असतो आणि त्यांचा आवाज जोडीदारापर्यंत पोहोचू शकतो. वाढत्या नागरीकरणामुळे ध्वनी प्रदूषणात देखील वाढ होत असते. रस्त्यावरील वाहतुकीमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची पातळी ध्वनी अडथळे उभारून, वाहनांचा वेग मर्यादित ठेवून, रस्त्यांच्या पृष्ठभागामध्ये बदल करून, जड वाहनांवर मर्यादा घालून किंवा टायरच्या रचनेत बदल करून कमी करता येते. विमानामुळे निर्माण होणारा ध्वनी सुधारित इंजिने बदलून तसेच त्यांच्या मार्गात बदल करून कमी करता येतो. तसेच दैनंदिन व्यवहारात शक्यतो हळू आवाजात बोलून गाणे ऐकताना आजूबाजूच्या व्यक्तींना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन, विविध उपकरणांची व वाहनांची नियमित देखभाल करून, गरज असेल तरच हॉर्नचा वापर करून व फटाक्यांचा आवाज टाळून ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कमी करता येते. तर मुलांनो, आता आपण ध्वनी प्रदूषणाची कारणे पाहूया. ध्वनी प्रदूषणाची कारणे आहेत निसर्गनिर्मित कारणे आणि मानवनिर्मित कारणे. निसर्गनिर्मित कारण जसे मेघांची गर्जना, फार मोठ्या समुद्री लाटांचा आवाज, भूकंप, ज्वालामुखी, वादळ इत्यादी कारणांनी ध्वनी प्रदूषण होत असले तरी त्याचे प्रमाण खूप कमी असते. ध्वनी प्रदूषणाची कारणे पूर्णतः मानवनिर्मित आहेत आणि ह्या मानवनिर्मित कारणांमध्ये ज्या मानवाने औद्योगिक क्रांतीनंतर सुखसुविधा मिळवण्यात म्हणून ज्या सुविधा उपलब्ध केल्या, त्या उपलब्ध सुविधांचाच आता इथं दुष्परिणाम दिसू लागलेला आहे आणि तो सर्वस्वी मानवामुळेच होत आहे. आवाजाची तीव्रता ही दाट लोकवस्तीच्या क्षेत्रात, उदाहरणार्थ महानगर शहरे, औद्योगिक क्षेत्र, विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानके इत्यादी मध्ये जास्त असलेली आपल्याला दिसून येते आणि मानव आणि तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. त्याचा मुख्य तोटा म्हणजे ध्वनी प्रदूषण होय. त्याचप्रमाणे घरगुती उपकरणे देखील ध्वनी प्रदूषणास हातभार लावत आहेत. जसे की टीव्ही, रेडिओ, वॉशिंग मशीन, मिक्सर ग्राइंडर. त्याच पद्धतीने फटाके हे देखील ध्वनी प्रदूषणास जबाबदार आहेत. त्याच पद्धतीने इंडस्ट्रियल एरियामध्ये यंत्रसामग्री असते. त्यांच्या उच्च गतीमुळे तीव्र आवाज निर्माण होऊन ध्वनी प्रदूषण होत असते. त्याच पद्धतीने होत असते. त्याचप्रमाणे बांधकामाच्या ठिकाणी वापरली जाणारी यंत्रे, वाहनांचे भोंगे, त्या पद्धतीने स्वयंचलित वाहने हे सुद्धा ध्वनी प्रदूषणास जबाबदार असणारे घटक आहेत. गाड्यांचे हॉर्न,
उत्सवादरम्यान मोठ्या आवाजात वाजवलेले डीजेवरील गाणे, सायकल, फटाके आणि भोंगे यांच्याद्वारे सुद्धा ध्वनीप्रदूषण होते. पाणबुड्यांमधील ध्वनिलहरीमुळे सुद्धा ध्वनीप्रदूषण होते. गरजेपेक्षा कोणत्याही मोठ्या आवाजामुळे ध्वनीप्रदूषण होते. टीव्ही, रेडिओ यांच्या प्रमाणापेक्षा आवाजामुळे सुद्धा प्रदूषण होते. तर मुलांनो, आता आपण ध्वनीप्रदूषणाचे दुष्परिणाम पाहूया. ध्वनीप्रदूषणाचा विषय गंभीर आहे, परंतु बरेच लोक या प्रदूषणाविषयी एवढे चिंतित दिसत नाहीत. यामुळे मनुष्याच्याच नाही तर प्राण्यांच्या शरीरावर सुद्धा परिणाम होतो. ध्वनी प्रदूषणामुळे माणसाच्या मानसिकतेवर परिणाम होतो, म्हणजेच लवकर राग येणे वगैरे वगैरे. ध्वनी प्रदूषणामुळे रक्तदाब वाढतो व त्यामुळे हृदयाला इजासुद्धा पोहोचू शकते आणि हृदयरोग असलेल्या व्यक्तीचे आयुष्यसुद्धा संपू शकतं. ध्वनी प्रदूषणामुळे गर्भवती असलेल्या स्त्रियांवर परिणाम होऊ शकतो आणि गर्भात असलेल्या बाळावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. जे कर्मचारी मोठ्या आवाजांच्या मशीनजवळ काम करतात त्यांना म्हातारपणामध्ये बहिरेपणा येण्याची शक्यता असते. पाणबुडीमधून निघणाऱ्या सोनार या ध्वनिलहरीमुळे समुद्रातील देवमासे जखमी पडतात. ध्वनी प्रदूषणाचे परिणाम हे माणसांबरोबरच प्राण्यांवरती झालेले देखील दिसून येत असतात आणि हे जे परिणाम आहेत ते आरोग्यावर विनाशकारी परिणाम होतात की ज्यामुळे सतत जर ध्वनी एखाद्या माणसावर किंवा प्राण्यांवर की जर तो पडला तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्या व्यक्तींवरती किंवा सजीवावरती ज्याचा परिणाम होत असतो. तर लहान मुलांमध्ये यांच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते. तर वृद्ध व्यक्तींना ध्वनी प्रदूषणामुळे रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशरचा त्रास हा निर्माण होतो. त्याच पद्धतीने जीवनशक्ती कमी होऊन त्यांना यासारख्या रोगांना ते बळी पडते. त्याच पद्धतीने वेदना, मळमळ, उलट्या यासारख्या देखील ध्वनी प्रदूषणाचे परिणाम आहेत. मग आता जर एवढे गंभीर परिणाम आहेत तर ध्वनी प्रदूषणावर आपण विचार करायला हवा. तर मुलांनो, आता आपण ध्वनी प्रदूषणावरील उपाय पाहूया. वाहनांच्या हॉर्नचा कमीत कमी वापर करायची सवय लावणे. उत्सवादरम्यान डीजेचा आवाज मर्यादित ठेवून उत्सव साजरा करणे. हृदयाचे आजार असलेल्या रुग्णांच्या जवळ कोणत्याही प्रकारचे ध्वनी प्रदूषण होता कामा नये. टीव्ही, रेडिओ यांचा आवाज मर्यादेमध्ये ठेवला पाहिजे. कार्यक्रमादरम्यान फटाके किंवा भोंग्यांचा आवाज जास्त प्रमाणात न ठेवता कमी आवाजात ठेवावा, जेणेकरून आजूबाजूला असणाऱ्या हृदयाच्या रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही. तर मुलांनो, आता आपण पाठ्यघटकावर आधारित प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, ध्वनी प्रदूषणाची व्याख्या स्पष्ट करून प्रदूषणाचे प्रकार सांगा. तर मुलांनो, ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? तर माणसाच्या कानांना जो आवाज असह्य होतो त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाला ध्वनी प्रदूषण असे म्हणतात. मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेल्या मर्यादेपलीकडील असह्य ध्वनी म्हणजे ध्वनी प्रदूषण होय. आणि ध्वनी प्रदूषणाचे प्रकार आहेत ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण. प्रश्न दुसरा, ध्वनी प्रदूषणाची व्याख्या सांगून थोडक्यात कारणे स्पष्ट करा. ध्वनी प्रदूषण म्हणजे एकसारख्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आवाजामुळे जे प्रदूषण होतं त्या प्रदूषणाला ध्वनी प्रदूषण असे आपण म्हणतो. ध्वनी प्रदूषणाची कारणे आहेत
वेगवेगळे आवाज, फटाके आणि भोंगे यांच्याद्वारे सुद्धा प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. किंवा गाड्यांचे हॉर्न किंवा एखादा समारंभ चालू केला. उत्सवादरम्यान मोठ्या आवाजात वाजवलेली डीजेवरील गाणे, विमानाचा आवाज, गाड्यांचे आवाज किंवा गरजेपेक्षा कोणत्याही मोठ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होऊ शकते. घरात टीव्ही असेल, रेडिओ असेल यांच्या प्रमाणापेक्षा आवाजामुळे सुद्धा ध्वनी प्रदूषण होऊ शकते. प्रश्न 3. मुलांच्या परिसरातील ध्वनी प्रदूषणाचे उपाय सांगा. ध्वनी प्रदूषणाचे उपाय हे सर्वस्वी माणसाच्या हातात आहेत. कारण स्रोत निर्माण करणारा माणूसच आहे. ध्वनी प्रदूषणाची तीव्रता वाढवणारा देखील मानवच आहे. मग असे हे जे ध्वनी प्रदूषण आहे ते नियंत्रित करणे देखील सर्वस्वी त्याच्याच हातात आहेत. म्हणजे जसे की ध्वनी प्रदूषणाचे उगम स्तर जे आहेत ते प्रथमतः रोखले गेले पाहिजेत. जसे की रेल्वे स्टेशन, बसस्थानके, विमानतळ, औद्योगिक एरिया की ज्यामुळे गर्दी होऊ शकते अशा ठिकाणी निवसनकोल बांधण्याचे टाळले गेले पाहिजे. त्याचप्रमाणे जे सार्वजनिकरित्या गाणे लावून किंवा इतर समारंभाच्या दृष्टीने जे ध्वनी प्रदूषण केले जात ते प्रथमतः रोखले गेले पाहिजेत. अशा प्रकारे मुलांच्या परिसरातील ध्वनी प्रदूषणाचे उपाय सांगता येतील. तर मुलांनो, ध्वनी प्रदूषण हा पाठ्यघटक शिकवून झालेला आहे. तर आता मी तुम्हाला एक स्वाध्याय देते. ध्वनी प्रदूषणावर विद्यार्थ्यांनी केलेली उपाययोजना थोडक्यात सांगा.